लक्ष द्या, हा जो कॉन्सेप्ट आहे असिक कंपॅरिझन कॉन्सेप्ट आहे, असिक. ठीक आहे. तर आस्की व्हॅल्यूवर बेस्ड कंपॅरिझन कसं होतं, म्हणजे सपोज मला एखादा अल्फाबेट आहे त्याला कम्पेअर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे बघू शकता तुम्ही, हा वर्ड आहे, इथे कॅपिटल ए आहे आणि इथं स्मॉल ए आहे. या केसमध्ये कंपॅरिझन कसं होतं, या कंपॅरिझनला समजण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण ॲसिक व्हॅल्यूला कम्पेअर करत असतो. आस्की व्हॅल्यूला आपण कम्पेअर करत असतो. त्या व्हॅल्यूचा नंबर जो आहे त्या नंबरला आपण कम्पेअर करून ज्याची आस्की व्हॅल्यू जास्त आहे त्याला आपण ग्रेटर म्हणतो, जी आस्की व्हॅल्यू लेस आहे त्याला आपण लेसर म्हणतो. तर कंपॅरिझन करतो आपण. तर त्याच्यासाठी काही डेडिकेटेड फंक्शन्स आहे आस्की व्हॅल्यू काढण्याचे. समजा आता इथं तुम्ही बघू शकता ORD एक फंक्शन आहे. ORD काय करेल, तुम्हाला आस्की व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून देईल. म्हणजे ORD फंक्शन तुम्ही अप्लाय केलं की तुम्हाला त्याची आस्की व्हॅल्यू तिथे मिळून जाईल. तर इथे फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो प्रिंट ORD ऑफ ए, असं जर मी प्रिंट केलं तर याचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता. इथं रिझल्ट येईल. आता तो रिझल्ट म्हणजे एची आस्की व्हॅल्यू. ठीक आहे. देन इथं मीनवाईल बघू शकता तुम्ही 65 इज अ आस्की व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए. कॅपिटल एची आस्की व्हॅल्यू किती झाली, 65. इट इज अ 65. सपोज मला प्रिंट करायची आहे स्मॉल एची आस्की व्हॅल्यू, तो ORD फंक्शन आहे. इथे लिहीन मी स्मॉल ए. तर तुम्ही पाहू शकता इथे कॅपिटल एची आस्की व्हॅल्यू 65 वेअर ॲज स्मॉल एची आस्की व्हॅल्यू 97 आहे. दोन्ही याच्यातला डिफरन्स तुम्ही काढू शकता. तर तुम्हाला जर हा क्वेश्चन विचारला असा, फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा प्रिंट स्मॉल ए इज ग्रेटर दॅन कॅपिटल ए, याचा आन्सर काय येईल? तर डेफिनेटली याचा आन्सर काय येईल, बेस अपॉन द कंपॅरिझन ऑफ द आस्की व्हॅल्यू. कोणता नंबर इंटरनली काय होऊन राहिलं, इथे इंटरनली काय होत आहे 65 97 ग्रेटर दॅन 65 हेच होत आहे. कळलं का? दॅट इज अ आस्की कंपॅरिझन. तर हा एक पॉईंट होता याच्यामधला. समजा आता इथं जर सिक्वेन्स विचारला, फॉर एक्झाम्पल एक घेतलं मी इथं प्रिंट, एक सिक्वेन्स विचारला लेट सपोज ABCD, आणि इथे पण असा एक सिक्वेन्स विचारला, याच्यामध्ये पण आहे ABC आणि कॅपिटल D. आता कोण ग्रेटर आहे हे फाइंड आउट करायचं असलं तर याचं लॉजिक काय असू शकतं? याचं लॉजिक खूप सिम्पल आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये 3 लेटर तर बिलकुल सारखेच आहेत, ABC. तर यांचा कंपॅरिझनमध्ये काहीच ऑब्टेन होणार नाही. तर लास्ट लेटर कोणता आहे D, आणि हे लास्ट लेटर कोणता आहे कॅपिटल D. आता यांचं कंपॅरिझन होईल. तर आपण याला फाइंड आउट पण करू शकतो, स्मॉल ए म्हणजे काय आणि स्मॉल D म्हणजे किती आणि कॅपिटल D म्हणजे किती, हे जर आपण कॅल्क्युलेट केलं. इथं मी जर म्हटलं प्रिंट ORD ऑफ स्मॉल d, आणि इथे दुसरी व्हॅल्यू म्हणजे हे केली प्रिंट ORD ऑफ कॅपिटल D, हे कंपॅरिझन तुम्हाला इथं मिळून जाईल. इथं बघू शकता कॅपिटल Dचं आणि स्मॉल Dचं तुम्हाला भेटेल. इथं कॅपिटल Dचं किती व्हॅल्यू आहे 68 येत आहे, आणि स्मॉल Dची व्हॅल्यू किती आहे 100 आहे. डेफिनेटली कुठे कंपॅरिझन होईल, इथे कंपॅरिझन होईल. कंपॅरिझन इथे होईल कॅपिटल D आणि स्मॉल D मध्ये. कळलं काय सर्वांना? स्मॉल D कॅपिटल D. स्मॉल D किती आहे 100, त्याची आस्की व्हॅल्यू, आणि कॅपिटल Dची आस्की व्हॅल्यू किती आहे 68. डेफिनेटली हा रिझल्ट काय आहे ट्रू आहे. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? लॉजिक कळलं सर्वांना हे काय आहे ॲक्च्युअलमध्ये? ओके. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया याच्यामधलाच. हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर, अशा टाईपचं जर कंपॅरिझन असलं तर यामध्ये काय करायचं, तर हे डेफिनेटली तुम्हाला माहीत आहे ट्रूची इंटरनल व्हॅल्यू किती असते. ट्रूची इंटरनल व्हॅल्यू नेहमी 1च असते, त्यामुळे हे कंपॅरिझन व्हॅलिड आहे, म्हणून याचा आन्सर ट्रू राहील. एक्झिक्यूट करायचं काम नाही. ही फ्लोट व्हॅल्यू आहे, ही इंटिजर व्हॅल्यू आहे. दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं 10.2 इज अ इंटिजर फ्लोट व्हॅल्यू, 20 इज अ इंटिजर व्हॅल्यू. 20 डेफिनेटली मोठा, याचा आन्सर पण ट्रू राहील. आता स्पेशल कंपॅरिझन्स आहे, या कंपॅरिझनला आपण समजून घेऊ. अशा टाईपचा जर क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला
तर या क्वेश्चनचं एकच लॉजिक आहे, जोपर्यंत हे लॉजिक बरोबर वाटत आहे, म्हणजे बघा तुम्ही 10 इज लेस दॅन 20, 20 इज लेस दॅन 30, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही हा सिक्वेन्स प्रॉपर आहे, 10 इज लेस दॅन 20, 30 इज लेस दॅन 40, रिझल्ट ट्रूच राहील याचा. पण कुठेतरी तुम्हाला जर अशा टाईपचं कॉम्बिनेशन दिसलं की सडन इथे तुम्हाला मिसमॅच दिसला, 50 इज लेस दॅन 40 असंच झालं ना त्याचं मिनिंग, किंवा 40 इज ग्रेटर दॅन 50 असा जर तुम्हाला मिसमॅच दिसला या कंडिशनमध्ये, तेव्हा ॲन्सर नेहमी फॉल्स राहील. हे कळलं का सर्वांना? इट इज अ फॉल्स ऑलवेज इन दिस केस. पण हे ट्रू आहे दिसतं आहे तुम्हाला, कळलं? तर याला हे काही स्पेशल कम्पॅरिझनच्या बाबी आहेत. आता इथे बघा तुम्ही लॉजिकली काय आहे हे सांगा मला. ट्रूच आहे ना, 10 इंटिजर 10 आणि फ्लोट 10.0 एकच आहे, तर डेफिनेटली याचा आन्सर ट्रूच राहणार आहे. ठीक आहे, तर हे पण इथे क्लिअर झालं गोष्ट. आता काही असं आहे गोष्टी, इंजिनिअरिंग एक्झॅक्टली इक्वल्स टू ट्रू 10, या केसमध्ये काय होणार आहे? डेफिनेटली फॉल्सच आहे ना. हे इंजिनिअरिंग हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे, 10 इज अ इंटिजर, तर कम्पॅरिझन होऊ नाही शकत, फॉल्स आहे ॲक्च्युली, ट्रू होऊच नाही शकत आहे. ठीक आहे, इथे पण बघा तुम्ही, हा पण फॉल्सच राहील ना. हा जो आहे याचा डेटा टाईप कोणता? स्ट्रिंग आहे, आणि हा कोणता? इंटिजर आहे. बोथ आर डिफरंट डेटा टाईप्स. कळत आहे तुम्हाला? हे बघा इथे ट्रू, हा ट्रू ॲक्च्युली कोणता ट्रू आहे? हा बुलियन डेटा टाईप आहे का? नाही, हा बुलियन डेटा टाईप नाही आहे. हा कोणता आहे? स्ट्रिंग. जी गोष्ट आपण अशी लिहितो, ही जी आपण गोष्ट अशी लिहितो त्याच्यावर कोटेशन लिहितो, नेहमी ती गोष्ट काय असते? नेहमी ती गोष्ट स्ट्रिंगच असते. समजा जर हा प्लेन असा असता ट्रू, तर मग त्याचा आन्सर 1 म्हणजे ट्रू राहिलं असतं. ट्रूची इंटरनल व्हॅल्यू 1 असते आपल्याला माहीत आहे, तर याचा आन्सर 1 राहिलं असतं. ठीक आहे. देन जनरल ऑब्झर्वेशन्स आहेत काही. 0 कन्सिडर ॲज फॉल्स, हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहे. नेहमी लक्षात ठेवा, 0 इज कन्सिडर ॲज अ फॉल्स, नॉन झिरो कन्सिडर ॲज अ ट्रू. नॉन झिरोला आपण नेहमी ट्रू म्हणतो. नॉन झिरो व्हॅल्यू म्हणजे अदर दॅन झिरो व्हॅल्यू. एम्प्टी स्ट्रिंग इज कन्सिडर ॲज अ फॉल्स, नॉन एम्प्टी स्ट्रिंग इज अ कन्सिडर ॲज अ ट्रू. कळलं का? हे मी म्हणजे याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या नेहमी लक्षात ठेवू असू द्या. पायथॉनमध्ये 0 नेहमी फॉल्स असतो, नॉन झिरो नेहमी ट्रू असतो, एम्प्टी स्ट्रिंग नेहमी फॉल्स असते, आणि नॉन एम्प्टी स्ट्रिंग म्हणजे त्याच्यात काहीतरी व्हॅल्यू आहे ती नेहमी काय असते? ट्रू असते. आता या गोष्टीला ग्राह्य पकडून आपण पुढच्या गोष्टी फर्दर करू शकतो, म्हणजे बेनिफिट तुम्हाला माहीतच पडेल थोड्या वेळा त्याचे. आता इथं बघा, जर मी असं लिहिलं प्रिंट नॉट 10, मी काय म्हटलं? नॉन झिरो इज कन्सिडर ॲज अ, काय म्हटलं मी? नॉन झिरो इज कन्सिडर ॲज अ, काय म्हटलं मी? नॉन झिरो इज कन्सिडर ॲज अ फॉल्स. हा 10 आहे ना, हा नॉन झिरो आहे का? नाही. इथं मी लिहिलं नॉट 10. 10ची इंटरनल व्हॅल्यू काय झाली? म्हणजे लॉजिकली विचार केला तर लॉजिकल व्हॅल्यू काय झाली? 10ची ट्रू झाली ना. मी आधीच बोललो होतो ना, इट्स ट्रू ना. नॉट ट्रूचा अर्थ काय होते मग? व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉट ट्रू? फॉल्स. बघा ना, सेंटेन्सवर लक्ष द्या तुम्ही. ह्या 0 इज कन्सिडर ॲज अ फॉल्स, नॉन झिरो कन्सिडर ॲज अ ट्रू. तर इथे काय आहे? हा 10 जो आहे हा झिरो आहे का? हा नॉन झिरो आहे ना, अदर दॅन झिरो आहे ना, म्हणून हा ट्रू कन्सिडर केला गेला. आणि नॉट 10 किंवा नॉट ट्रू म्हणजे काय झालं? याचा आन्सर फॉल्स. इज इट क्लिअर? सेकंड गोष्ट इथं ऑब्झर्व करा तुम्ही, तुमची एक गोष्ट लक्षात येईल इथे. नॉट झिरो इज कन्सिडर ॲज फॉल्स, नॉट फॉल्स. काय आन्सर येईल? नॉट फॉल्स म्हणजे ट्रू. इज इट क्लिअर? तसंच ही स्ट्रिंग कोणती आहे मला सांगा? एम्प्टी स्ट्रिंग आहे ना. याच्यामध्ये स्पेस पण नाही आहे. बघा इथे स्पेस आहे का याच्यामध्ये? बिलकुल स्पेस नाही आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये स्पेस आहे, हे दिसते, सिलेक्ट केलेलं दिसते. म्हणजे काय? केअरफुली लक्षात घ्या, ही जी व्हॅल्यू आहे ही कोणती व्हॅल्यू आहे? एम्प्टी स्ट्रिंग आहे. आणि मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं, एम्प्टी स्ट्रिंग इज कन्सिडर ॲज व्हॉट? फॉल्स. याचा आन्सर काय येईल मग मला सांगा तुम्ही? याचा आन्सर नेहमी राहील ट्रू. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? हां, स्पेस इज कन्सिडर ॲज अ ट्रू, कारण की स्पेस हे कॅरेक्टर आहे ना, एक स्पेसची काहीतरी ॲसिक व्हॅल्यू आहे ना, इंटरनल व्हॅल्यू आहे ना, म्हणून हा नेहमी ट्रू असतो. इज इट क्लिअर? तर याचा आन्सर ट्रू आहे.
नॉट इंजिनिअरिंग काय सांगा मला. इट इज अ एम्प्टी ऑर नॉन एम्प्टी स्ट्रिंग. कोणती स्ट्रिंग आहे ही, एम्प्टी ऑर नॉन एम्प्टी. इट इज अ नॉन एम्प्टी स्ट्रिंग. आणि याचा आन्सर काय येईल मग सांगा मला तुम्ही, नॉट ट्रू. करेक्ट ना, नॉट ट्रू. त्याचाच मिनिंग काय झालं, त्याचाच मिनिंग झालं फॉल्स. इज इट क्लिअर. दिस कॉम्बिनेशन्स आर क्लिअर. यू कॅन एक्झिक्यूट ऑल्सो. तुम्ही याला एक्झिक्यूट करून पाहू शकता. इथे तुम्हाला तेच आन्सर मिळेल मी सांगितलेले. जस्ट व्हेरीफाय वन्स. दीज आर द आन्सर्स. बरोबर आहे. फॉल्स ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स. ठीक आहे. ओके. इथं फॉल्स आलेलं आहे ॲक्च्युली. 1 सेकंड. इथे ट्रू करेक्शन करतो. त्यांनी कन्सिडर केलं याला, फॉल्स कन्सिडर केलं. ओके. तेवढं एक करेक्शन आहे. याला त्यांनी फॉल्स कन्सिडर केलं. ॲक्च्युली नाही करायला पाहिजे, कारण हा एम्प्टी स्ट्रिंग आहे. आता पायथॉनचं बिहेवियरही चेंज होते कधी कधी. गॉट द थिंग्स. नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया आपण, अँड ऑपरेटर. आता अँड ऑपरेटर म्हणजे काय, तुम्हाला अँड ऑपरेशन करायचं आहे तर याच्यात 2 सेंटेन्सेस आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. अँड ऑपरेशनमध्ये 2 सेंटेन्सेस व्यवस्थित लक्षात ठेवा. दीज आर द व्हेरी जनरल ऑब्झर्वेशन. इफ एक्स इज ट्रू, म्हणजे एक्स कोणता आहे, हा आहे ना. इफ एक्स इज ट्रू, 10 नॉन झिरो आहे की झिरो आहे, नॉन झिरो आहे ना 10 नंबर, तर 10 इज कन्सिडर ॲज व्हॉट, 10 इज कन्सिडर ॲज व्हॉट, ट्रू व्हॅल्यू. अँड 20, तर याचं एक सेंटेन्स आहे इथे, इफ एक्स इज ट्रू देन रिझल्ट इज वाय. काय म्हटलं मी, इफ एक्स इज ट्रू देन रिझल्ट इज, जर एक्स ट्रू असेल तर रिझल्ट वाय येईल. सांगायचा रिझल्ट काय येईल मग, एक्स समजा 10 आहे, वाय समजा 20 आहे. जर एक्स ट्रू आहे तर रिझल्ट वाय आहे. आन्सर काय याचं, ट्रू नाही आन्सर, याचा आन्सर 20 आहे. व्हॉट इज आन्सर ऑफ दिस, 20. लक्षात घ्या सेंटेन्स व्यवस्थित. एफ एक्स इज ट्रू, ट्रूची कंडिशन काय आहे, नंबर शुड बी, म्हणजे 10 शुड बी नॉन झिरो. इज इट नॉन झिरो, यस इट इज नॉन झिरो, दॅट्स वाय इट इज ट्रू. सेंटेन्स काय, इफ एक्स इज ट्रू देन रिझल्ट इज वाय. ऑफकोर्स रिझल्ट वाय आहे, म्हणजे 20 राहिला रिझल्ट त्याचा. कळलं का लास्ट. ओके. सेकंड सेंटेन्स सांगा मला, याचा आन्सर काय येईल मग. सेकंड सेंटेन्स वाचा, इफ एक्स इज फॉल देन रिझल्ट इज एक्स. एफ एक्स इज फॉल्स, रिझल्ट इज एक्स. काय येईल याचा आन्सर, व्हेरी गुड. याचा आन्सर झिरो राहील नेहमी. द रिझल्ट इज झिरो, ऑलवेज इट इज झिरो. ओके. आता इथं बघा, ENTC अँड ब्रँच. रिझल्ट काय याचा, ENTC अँड ब्रँच. व्हॉट इज अ रिझल्ट, असे क्वेश्चन विचारू शकतात. मग यावेळेस काय पाहाल तुम्ही, एकच गोष्ट पाहायची, ENTC इज अ एम्प्टी स्ट्रिंग. इज इट एम्प्टी, इट इज नॉट अ एम्प्टी स्ट्रिंग, दॅट्स वाय इट इज ट्रू. इफ एक्स इज ट्रू, इथं बघा ना, एक्सची व्हॅल्यू कोणती आहे पहिली, एक्स इज इक्वल्स टू किती आहे, एक्सची व्हॅल्यू किती आहे सांगा मला, ENTC. आणि वायची व्हॅल्यू कोणती आहे, ब्रँच. इज इट क्लिअर. काय म्हटली तर सेंटेन्स, एफ एक्स इज ट्रू, ENTC एम्प्टी स्ट्रिंग नाही आहे, म्हणजे काय आहे, ट्रू आहे ना. इज इट, हे ट्रू आहे ना. सेंटेन्सनं काय म्हटलं, इफ एक्स इज ट्रू रिझल्ट इज वाय. व्हॉट इज वाय, ब्रँच इज वाय ना. व्हॉट इज आन्सर ऑफ दिस, ब्रँच. इज इट क्लिअर टू एव्हरीवन. कन्फ्युजन आहे का कोणाला याच्यात, असेल तर सांगा मला. रिझल्ट इज ब्रँच. ओके. नेक्स्ट बघा, हां इथे बघा, एक्स इज फॉल्स देन रिझल्ट इज एक्स. आता इथं सांगा, हे जे साईन आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे, इट इज अ एक्स ना. इज इट ट्रू ऑर फॉल्स, इट इज फॉल्स ना. आणि वाय किती आहे, वाय किती आहे, कॉलेज. ओके. मला सांगा सेंटेन्स वाचून, एक्स इज फॉल्स रिझल्ट इज एक्स. काय रिझल्ट त्याचा, व्हॉट विल बी द रिझल्ट, एम्प्टी स्ट्रिंग. करेक्ट, द एम्प्टी स्ट्रिंग. इथे मी टाईप करतो एम्प्टी स्ट्रिंग. ओके. एक वेळाला एक्झिक्यूट करून घेऊ आपण. जे आपण एक्सपेक्टेड रिझल्ट म्हटले होते ते येते की नाही चेक करून. लेट मी चेक वन्स. कंट्रोल V. बघा रिझल्ट तेच आले, 20 0 ब्रँच. आणि एम्प्टी स्ट्रिंग टाईपच होणार नाही. कळलं.
इथे काही टाईप होणार नाही कारण की ती एम्प्टी स्ट्रिंग आहे ना. ओके, रिझल्ट परफेक्ट आहे ॲज पर आवर एक्सपेक्टेशन्स. ओके, तर हे लॉजिक आहे, हे अँड ऑपरेशनचं लॉजिक आहे. जर तुम्ही याला बिटवाईज सोबत कम्पॅरिझन नका करू. बिटवाईज वेगळं होतं, तिथं असं आपण वापरत होतो साईन, ते वेगळं होतं. बिटवाईज म्हणजे बिट बाय बिट अँड ऑपरेशन करत होतो. हा अँड वेगळा अँड आहे, AND हे ऑपरेशन वेगळं आहे. बिटवाईज जे शिकलो ना आपण ते असं होतं, त्याच्यामध्ये आपण बिट बाय बिट कम्पॅरिझन करत होतो. तर दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. क्लिअर झालं आहे सर्वांना? नेक्स्ट बघूया आपण ऑर ऑपरेटर. ऑर ऑपरेटर महत्त्वाचा आहे बिलकुल. हा थोडा याचं बिहेवियर अँडच्या अपोजिट आहे. बिहेवियर कसं आहे बघा, इफ एक्स इज ट्रू देन रिझल्ट इज एक्स. ऑरसाठी बघा, इफ एक्स इज ट्रू रिझल्ट इज एक्स, इफ एक्स इज फॉल्स रिझल्ट इज वाय. काय म्हटली तर मी, इफ एक्स इज ट्रू रिझल्ट इज एक्स ऑर ऑपरेशन, इफ एक्स इज फॉल्स देन रिझल्ट इज वाय. आता इथं चेक करू आपण. 10, एक्सची व्हॅल्यू किती आहे समजा 10 आहे, वायची व्हॅल्यू किती आहे 20 आहे. ठीक आहे. हां, काय सेंटेन्स पहिले, एक्स इज ट्रू, 10 एम्प्टी आहे या नॉन एम्प्टी आहे. एम्प्टी म्हणजे हा अदर 0 आहे, अदर दॅन 0 आहे. अदर दॅन 0 आहे म्हणजे काय आन्सर इन ट्रू येईल ना. करेक्ट. सेंटेन्स काय म्हणते, इफ एक्स इज ट्रू देन रिझल्ट इज एक्स. काय रिझल्ट एक्स. रिझल्ट काय लिहायचा मग, व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस सांगा. 10 इज अ, कॉन्फिडेंटली बोला, 10 इज अ रिझल्ट. इज इट क्लिअर. सेकंड सेंटेन्स बघा, पहा आता इथे काय म्हटलेलं आहे, 0 आणि 20. एक्स इज इक्वल्स टू 0, वाय इज इक्वल्स टू 20. इज इट. एक्स इज इक्वल्स टू 0, वाय इज इक्वल्स टू 20. काय म्हटलं सेंटेन्स, इफ एक्स इज फॉल्स. एक्स 0 आहे, 0ला आपण काय कन्सिडर करतो, फॉल्स करतो ना. इफ एक्स इज फॉल्स देन रिझल्ट इज वाय. रिझल्ट काय येईल मग वाय. वाय किती आहे 20. तर काय रिझल्ट येईल याचा, व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस, द रिझल्ट इज 20. ओके, कळलं हे सर्वांना. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा याच्यातलाच, ENTC अँड ब्रँच. सांगा पटकन आता. एक्स इज इक्वल्स टू ENTC, वाय इज इक्वल्स टू ब्रँच. काय येईल रिझल्ट याचा, एक्स इज ट्रू रिझल्ट इज एक्स. व्हॉट इज द रिझल्ट ENTC. इज इट क्लिअर. ओके, द रिझल्ट विल बी ENTC. इथे सांगा काय येईल, इथे काय येईल रिझल्ट, पटकन सांगा. कॉलेज. व्हेरी गुड, द रिझल्ट इज कॉलेज. ओके, एक वन्स एक्झिक्यूट करून बघू याला आपण. कॉपी आणि इथे जाऊन पेस्ट करतो. कॉन्सेप्ट कळला हा. 10, 20 ENTC कॉलेज. इज इट. ओके, लॉजिक कळलं तुम्हाला आहे. नेक्स्ट पार्ट बघू याच्यातला आपण. हां, अप्लिकेशन कसं होतं, आपण शिकलो आतापर्यंत त्याचं शिकलो आपण, त्याचं अप्लिकेशन कसं होतं, म्हणजे हे जे ऑपरेटर्स आपण वापरलं होतं. ठीक आहे, याचं अप्लिकेशन काय, हे अप्लिकेशन आहे याचं अप्लिकेशन. लक्षात आलं. आतापर्यंत आपण जे ऑपरेटर्स वापरले होते, काय याचा उपयोग काय ॲक्च्युली, टू कम्पेअर द व्हॅल्यूज. प्रोग्राममध्ये याला यूज कसं करू, इफ एल्समध्ये अशा पद्धतीनं आपण यूज करू शकतो. इफ युजर इज रामा अँड पासवर्ड इज CSE, व्हॅलिड युजर, अदरवाईज इनव्हॅलिड युजर. लक्षात आलं अप्लिकेशन. एंटर युजर नेम महेश, पासवर्ड CSE, इनव्हॅलिड युजर. कळलं का, याचा उपयोग कसा केला जातो हे तुम्हाला इथं सांगायचं होतं. तर त्याचं एक अप्लिकेशन तुम्हाला इथं एक्सप्लेन केलं मी. देन नेक्स्ट याच्यातला कॉन्सेप्ट बघूया आपण. अप्लिकेशन 2. तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम नंबर काढायचा आहे. मिनिमम नंबर आणि मॅक्सिमम नंबर कसा काढणार, मिनिमम आणि मॅक्सिमम नंबर इथे दिलेला आहे लॉजिक. पहिला एक नंबर घेतला, सपोज नंबर N1 इज इक्वल्स टू INT इनपुट. का लिहिलं मी इनपुट माहिती आहे ना सर्वांना. हां, काय लिहितो मी इथं INT इनपुट काय लिहिणार इथं, एंटर फर्स्ट नंबर. ठीक आहे. नंतर एंटर सेकंड नंबर. मॅक्स इज इक्वल्स टू किती, N1 इज मॅक्सिमम. इफ कधी
N1 इज ग्रेटर दॅन N2. N1 इज ग्रेटर दॅन N2. N2 नंबर ह्या इथे आहे. इफ N1 इज ग्रेटर दॅन N2, इज इट क्लिअर? एल्स N1 एल्स N2. लॉजिक क्लिअर झालं का बघा. प्रिंट मॅक्स बघा लॉजिक याचं. पहिला नंबर एंटर केला 11, सेकंड नंबर एंटर केला 22. मॅक्स इज 22. ही एक पद्धत आहे लिहिण्याची. तुम्ही प्रत्येक वेळेस एकाखाली एक लूप लिहायलाच पाहिजे पायथॉनमध्ये जरुरी नाही आहे. या पद्धतीनं तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. याचं लॉजिक खूप सिम्पल आहे. कदाचित तुमच्यासाठी ही गोष्ट नवीन असेल. नवीन आहे का ही गोष्ट की इफ एल्स असेल याच्यानुसार केलं तुम्ही. ओके, याचं लॉजिक फार सिम्पल आहे. समजा इथे मी पेस्ट करतो आहे लॉजिकला. या पद्धतीनं पण तुम्ही वापरू शकता. हे मला इथं सांगायचं होतं तुम्हाला. तर Ctrl+C हे लॉजिक समजून घ्या ज्यांना अडचण आहे समजण्यासाठी. याच्यात काय लॉजिक आहे याचं? दोन नंबर आहे N1 आणि N2. ठीक आहे. मॅक्स नंबर कोणता आहे फाइंड आउट करायचा आहे. तर लॉजिक काय? N1 इज अ मॅक्सिमम नंबर जेव्हा तो ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. N1 मॅक्सिमम राहील जेव्हा तू ही कंडिशन सॅटिस्फाय करेल, म्हणजे N1 इज ग्रेटर दॅन N2 होईल. अदरवाईज एल्स त्याला ही कंडिशन सोबत तो जाईल, मग N2 मॅक्स राहील. कळलं लॉजिक? हे त्याचं आहे. ओके, तसंच आपण 3 नंबरचा पण मॅक्सिमम आणि मिनिमम फाइंड आउट करू शकतो याच पद्धतीनं. सपोज पहिला नंबर आहे समजा A, दुसरा नंबर आहे B, तिसरा नंबर आहे C. A, B, C 3 नंबर आहेत. A इक्वल्स टू लेट्स सपोज 11, B इज इक्वल्स टू लेट्स सपोज 22, C इज इक्वल्स टू लेट्स सपोज 33. ओके, मग मॅक्स काढायचा आहे मला. कसा काढणार मॅक्स? A इज मॅक्स केव्हा राहील? इफ A इज ग्रेटर दॅन B अँड A इज ग्रेटर दॅन C. कळलं का? एल्स काय राहील? B राहील. इफ B इज ग्रेटर दॅन C. कळलं? इफ एल्स C. हे लॉजिक आहे. ठीक आहे. A is greater if A is greater than B and A is greater than C, else B is greater than let's suppose C म्हटलं. एक मिनिट, हे लॉजिक चेक करतो. लेट मी चेक. वन सेकंड, करेक्ट करायला लावतो याला. करेक्ट. ओके, इथे बघा. हे बघा, A इज ग्रेटर इफ A इज ग्रेटर दॅन B अँड A इज ग्रेटर दॅन C. पहिला लॉजिक कळलं हे. सेकंड लॉजिक बघा, एल्स B. कळलं? इफ B इज ग्रेटर दॅन C, इफ एल्स C. हे असं पूर्ण लॉजिक येते. याला म्हणतात कॉम्प्रिहेन्शन लॉजिक. पहा, हे तुम्हाला इथं वर्क करेल व्यवस्थित. प्रिंट करतो मी. प्रिंट मॅक्स. 33 इज अ मॅक्सिमम नंबर. मिळाला? लॉजिक कळलं? एकदम सोपं लॉजिक आहे. ह्या दोन कंडिशन मॅच झाल्या पहिले, A आणि B. नंतर त्यानं एल्स B म्हटलं, बरोबर? पण केव्हा होईल? B इज ग्रेटर दॅन C. कळलं? हे केव्हा कंडिशन ही एल्स बीची? जेव्हा B ग्रेटर दॅन C येईल. अदरवाईज C राहील मॅक्सिमम. कळलं? हे असं लॉजिक आहे. आय होप इट इज क्लिअर टू एव्हरी वन. ओके, नेक्स्ट पॉईंट घेऊ याच्यातला आपण. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करूया. करायचं आहे हे पहा. ओके, चला. हेच लॉजिक होतं ते ॲक्च्युली. सिम्प्लिफाईड वेनं मी घेतलं होतं. बघा इथे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. इथे मी व्यवस्थित केलेलं आहे. बघा, Ctrl+V. काय लिहिलं आहे इथं लॉजिक पहा. काय? A इज ग्रेटर नंबर जेव्हा ह्या दोन कंडिशन मॅच झाल्या. अदरवाईज B इज ग्रेटर इफ ही कंडिशन म्हणजे लेस नंबरची कंडिशन आहे.
कोणत्या नंबरची आहे? लेस नंबर, लेसर नंबर काढायचा आहे मला, LC. ह्यात कंडिशन आहे. ए मिनिमम नंबर राहील केव्हा? जेव्हा ही कंडिशन मॅच होईल, कंडिशन नंबर 1. अदरवाईज बी हा मिनिमम राहील, पण केव्हा राहील? जेव्हा ही कंडिशन मॅच होईल. अदरवाईज सी राहील. पाहून घ्या, कंडिशन 1, कंडिशन 2, कंडिशन 3. इज इट क्लिअर? इफ ए इज लेस दॅन बी अँड ए इज लेस दॅन सी, कंडिशन 1. कंडिशन 2 काय आहे? बी. केव्हा? ही कंडिशन लास्ट सी. करून पाहे एक्झिक्यूट इफ यू वॉन्ट. इज इट क्लिअर? कंडिशन लक्षात आल्या? आपण हे पूर्ण सेंटेन्स एका लाईनमध्ये लिहिलेले आहे इथे. ह्या कंडिशन आपण एका लाईनमध्ये लिहिलेल्या आहे. पहिली कंडिशन ही आहे, दिस इज द फर्स्ट कंडिशन. दुसरी कंडिशन कोणती आहे? दिस इज द सेकंड कंडिशन. दिस इज अ थर्ड कंडिशन. हे सेकंड कंडिशन आहे, दिस इज अ थर्ड कंडिशन. इज इट क्लिअर? कंडिशन 1, 2, 3 तीन कंडिशन आपण इथं मांडलेल्या आहे लेसर नंबर फाइंड आउट करण्याच्या. या पद्धतीनं आपण पायथॉनमध्ये करू शकतो. ओके, इज इट क्लिअर ना? चलो नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करूया आता याच्यामधला. ओके, ऑपरेटर प्रिसिडन्स इन पायथॉन. ऑपरेटर प्रिसिडन्स फार महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. ऑपरेटरचा प्रिसिडन्स म्हणजे तुमच्याकडे जर एखादा एक्झाम्पल दिला आहे तर ऑपरेटरचा जे प्रिसिडन्स आपण जे मॅथ्समध्ये शिकलो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ब्रॅकेट, काय म्हणतात त्याला? बॉडमास रूल आहे ना तो. बस याचा स्वतःचा पायथॉनचा पण तोच रूल आहे. या ऑर्डरला त्यांनी प्रिफरन्स दिलेला आहे. कोणकोणता प्रिफरन्स आहे हा बघा इथे. पहिला प्रिफरन्स पॅरांथिसिसला आहे, दुसरा एक्सपोनंटला आहे, नंतर याला आहे, नंतर मल्टिप्लिकेशनला आहे, ॲडिशनला आहे, बिटवाईज शिफ्ट, अँड ऑपरेशन, एक्सॉर ऑपरेशन, ऑर ऑपरेशन, सर्वात शेवटी याला प्रेसिडेंट दिलेला आहे. तर ही जी ऑर्डर आहे याच्यात हाय प्रायोरिटी कोणाला आहे? पॅरांथिसिसला हायेस्ट प्रायोरिटी आहे. म्हणजे तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं तर हायेस्ट प्रायोरिटी कोणाला? तर हायेस्ट प्रायोरिटी पॅरांथिसिसला. ठीक आहे, आता याचं बघूया आपण एक्झाम्पल. इथे बघा एक एक्झाम्पल दिलं, याचं आन्सर काय राहील? सर्वात पहिले काय सॉल्व करायचं, असा क्वेश्चन सॉल्व करायचा असला सर्वात पहिले पॅरांथिसिसला सॉल्व करावं लागेल, कारण की पॅरांथिसिसला हायेस्ट प्रेसिडेन्स आहे. ठीक आहे, म्हणजे याचं ॲडिशन म्हणजे मल्टिप्लिकेशन इथे करता येईल आपल्याला. इथे काय सॉल्व कराल तुम्ही? इथं पॅरांथिसिस हाच आहे ना टोटल. ठीक आहे, कळलं? इथे बघा एक्सपोनेन्शियल टर्म दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही याला पॅरांथिसिसमध्ये टाकलं, 512 हायेस्ट झाला. इथे बघा इथे कशाला द्यान प्रेसिडन्स? -3. हे तर सरळ सरळच आहे. तुम्हाला पॅरांथिसिसला पहिले ट्रीट करावं लागेल एवढा, आणि त्याचा रेस टू पॉवर 2. -3चा नाही राहील रेस टू पॉवर. ठीक आहे, 3चा रेस टू पॉवर राहील, त्याचा -9 येईल. 3 एवढा ब्रॅकेट कन्सिडर होईल, -9. हां, याचा वेगळा राहील, याचा 9 राहील. हे कळलं? याच्यात आणि याच्यात डिफरन्स आहे बरं. याचा अर्थ काय होतो? 3 रेस टू पॉवर असा होतो याचा अर्थ. इज इट क्लिअर? हां, तुम्हाला जर -3चा रेस टू पॉवर 3 करायचा तर -3ला ब्रॅकेटमध्ये टाकून याचा पॉवर करावा लागेल. म्हणजे याला कसं लिहावं लागेल? असं लिहावं लागेल. क्लिअर का? त्याला दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑपरेटर प्रेसिडन्स. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, याला पहिली प्रायोरिटी आहे, सेकंड प्रायोरिटी याला आहे. इथे काय आहे? इथे पहिली प्रायोरिटी आहे, मल्टिप्लिकेशनला लास्ट प्रायोरिटी आहे. कळलं? ॲडिशन अँड सबट्रॅक्शन बघा, कळत आहे? तर ह्या साऱ्या प्रायोरिटीज आहेत, दॅट इज ऑपरेटर प्रेसिडन्स आपण याला म्हणतो. इथे तुम्ही बघू शकता हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. हा सिक्वेन्स पॅरांथिसिस, एक्सपोनंट, प्लस एक्स प्लस -x, बिटवाईज. ठीक आहे, हे साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट बघा बिटवाईज ऑपरेटर. याच्यामध्ये काय आहे? बिटवाईज म्हणजे वेगळं. आता आपण शिकलो ना अँड आणि ऑर.
AND आणि OR OR शिकलो ना ते वेगळं आहे. हे बिटवाईज आहे. बिटवाईज ऑपरेशन म्हणजे काय, 5ला आपण बायनरीमध्ये कन्वर्ट करतो आणि त्याला 3 सोबत अँड ऑपरेशन करतो बिटवाईज. कंपॅरिझन माहीत आहे, पहिले कंपॅरिझन करायचं असलं तर पहिले ॲडिशनला महत्त्व दिलं गेलं आहे. पहिले ॲडिशन करा नंतर कंपॅरिझन करा. हे सारे त्याचे हे आहे. कंपॅरिझन ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर्स आता आपण बघितलं, कंडिशनलचं बघितलं आपण. ठीक आहे, या साऱ्या गोष्टी आता आपण शिकूया. हे कळलं का ऑपरेटर प्रेसिडन्स सर्वांना? ही ऑर्डर महत्त्वाची आहे पायथॉनमध्ये. दिस इज ऑपरेटर प्रेसिडन्स ऑर्डर इन द पायथॉन. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑल्सो. ओके, तुम्हाला आवश्यक असेल तर करा, सोपा आहे एकदम. आहे देन एक पायथॉनमध्ये मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलचं नाव मॅथ आहे, मॅथ मॉड्यूल. हे मॅथ मॉड्यूल कसं वापरतो आपण याच्याबद्दल थोडं इथं डिस्कस केलेलं आहे. मॅथ मॉड्यूल, मॅथचं मॉड्यूल आहे पायथॉनमधलं. ह्या मॉड्यूलचं डिस्कशन इथं केलेलं आहे. याच्यात कोणकोणते फीचर्स आहे, कारण की हे मॉड्यूल जनरली यूज होते पुष्कळ वेळा प्रोग्रामिंगमध्ये, म्हणून हे मॉड्यूल इथे आपण डिस्कस करून आलो. तर कोणती जी लायब्ररी आहे पायथॉनमध्ये किंवा मॉड्यूल आहे ते कसं प्रोग्रामिंगमध्ये आपण कॉल करतो, तर त्याच्यासाठी एक कमांड आहे, एक कीवर्ड आहे. त्या कीवर्डचं नाव आहे इम्पोर्ट. इम्पोर्ट मॅथ. कोणतंही जरी मॉड्यूल तुम्हाला कॉल करायचं असलं त्याच्यासमोर लिहावं लागतं इम्पोर्ट कमांड, इम्पोर्ट मॅथ. इम्पोर्ट मॅथ लिहिलं तर ते मॉड्यूल कॉल होतं. इम्पोर्ट मॅथ लिहिलं तर ते मॉड्यूल कॉल होतो, इम्पोर्ट मॅथ. नंतर याचे वेगवेगळे जे फंक्शनॅलिटीज आहेत ते आपण पाहू शकतो. या मॉड्यूलमध्ये कोणत्या कोणत्या फंक्शन्स आहे आणि कोणकोणत्या मेथड्स आहे हे जर मला पाहायचं असलं तर लिहावं लागतं DIR मॅथ्स. सांगतो मी तुम्हाला, कोणतंही मॉड्यूल या जगातलं असो, त्या मॉड्यूलचे जर तुम्हाला फंक्शन्स पाहिजे असेल, त्याच्यातल्या मेथड्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक सिम्पल वे सांगतो. काय करायचं, पहिले इम्पोर्ट लिहायचं, इम्पोर्ट मॅथ, आणि याच्यामध्ये कोणकोणते फंक्शनॅलिटीज दिलेल्या आहेत त्या पाहायच्या असेल तर DIR कमांड टाईप करायची आणि याच्या आधी लिहायचं मॅथ. तुम्हाला याच्यामध्ये असलेल्या साऱ्या गोष्टीचा डिटेल माहिती मिळेल. बघा दिसते याच्यात कोणकोणत्या फंक्शनॅलिटी आहेत, दिसते आहे तुम्हाला? इज इट क्लिअर? These are the various things present in this module. Is it clear to everyone? कोणकोणते आहे? कोणते पण बघा तुम्ही मॉड्यूल. समजा मी इथे लिहिलं इम्पोर्ट OS. OS एक मॉड्यूल आहे ना, मी लिहिलं समजा DIR OS. तर या OSच्या आतमध्ये असलेल्या साऱ्या मेथड्स तुम्हाला इथं पाहायला मिळते. काय काय आहे, ऑल दीज आर प्रेझेंट इन साइट. एक महत्त्वाची गोष्ट आहे, कळलं का? हेल्प मॅथ. प्रत्येक फंक्शनची हेल्प दिलेली आहे, कळलं? हेल्प मॅथ म्हणजे तुम्हाला ती मेथड कशी वापरायची, तो फंक्शन कसं वापरायचं त्यासाठी एक आहे हेल्प नावाची कमांड. हेल्प आणि त्या मॉड्यूलचं नाव त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असतं. बघा आता तुम्हाला समजत नाही आहे की बा याच्यामध्ये हे फंक्शन कसं वापरायचं, कॉस कसं वापरायचं, कॉस. तर काय लिहायचं, हेल्प लिहायचं आणि हेल्पमध्ये सर्च करायचं, कुठेतरी तुम्हाला कॉस मिळेलच. मिळाला कॉस, ठीक आहे. हे बघा अ कॉस, ए साईन, सील, कॉम, कॉपी, कॉस. हे बघा कॉस मिळालं इथे. इज इट क्लिअर? तर कोणत्याही जर गोष्ट एखादी शिकायची असेल, समजा आता नंपाय पांडाज नाव माहीत आहे तुम्हाला, हे शिकायचं आहे, याच्यामधलं कशा वापरायच्या मेथड्स. सिम्पल टाईप करायचं हेल्प, त्या मॉड्यूलचं त्या लायब्ररीचं नाव टाईप करायचं, तुम्हाला त्याच्या साऱ्या मेथड्स दिसतील. आणि DIR टाईप जर केलं तर काय मिळेल तुम्हाला, त्याच्यामध्ये असणारे फंक्शन्स आणि मेथड्स याची माहिती मिळेल. तर आपण आता बघतोय इथे मॅथ मॉड्यूलबद्दल. ते विचारलेलं आहे स्क्वेअर रूट. हे माहिती आहे सर्व सोपं आहे ना, कसं कॉल करायचं, हे कसं कॉल करायचं, वापरायचं कसं, एकदम सोपं आहे. कसं वापरायचं याला, सर्वात पहिल्यांदा लिहायचं इम्पोर्ट. तुमच्याकडे मॅथ मॉड्यूल असायला पाहिजे म्हणून इम्पोर्ट मॅथ लिहिलं मी इथे, करेक्ट. मॅथ मॉड्यूल असला पाहिजे, इम्पोर्ट मॅथ आणि कंट्रोल-V. हे जर टाईप केलं तर तुम्ही त्याच्यातले फंक्शन्स मेथड्स वापरू शकता. आता बघा इथं ते दिसते तुम्हाला SQRT. इट इज नॉट अ फंक्शन, इट इज कॉल ॲज अ मेथड. फंक्शन कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, फंक्शन आपण त्याच्यासमोर डॉटने लिहत डायरेक्ट कॉल करतो. LEN लेन शिकलाय ना तुम्ही, LEN लेन, ते फंक्शन झालं, याला मेथड म्हणतात. इट इज कॉल ॲज अ
मेथड, दोनमध्ये फरक आहे. सांगेल मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा फंक्शन आणि मेथडमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय ते सांगेल. तर मॅथ एक तुमचं मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलमध्ये SQRT नावाचं एक मेथड आहे. 16 म्हणजे याचा आन्सर 4 येईल, कळलं. पॉवर म्हणजे 9 येईल, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे 5 येईल, कळलं. फॅक्टोरियल म्हणजे किती येईल, 2 किती येतं फॅक्टोरियल ते कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, ठीक आहे. 5 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2 व्हॉटएव्हर, ठीक आहे. तर असे आपण ते वापरतो. याला एक्झिक्यूट करून पाहू. ओके, नेक्स्ट बघा, याच्यात हे सर्वात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये फ्लोर आणि सेल आणि ट्रंकेट हे फंक्शन महत्त्वाचे आहे. हे मॅक्सिमम वेळेस जेव्हा आपण प्रॉब्लेम्स करतो, ॲप्टिट्यूडमध्ये राहते, सील व्हॅल्यू किती आहे, फ्लोर व्हॅल्यू किती आहे, ट्रंकेट व्हॅल्यू किती आहे, हे विचारल्या जाते मॅक्सिमम वेळेस. जनरल ऑब्झर्वेशन आहे, विचारतात म्हणजे विचारतात. त्याला समजून घेऊ कसं आहे ॲक्च्युली, हा कॉन्सेप्ट काय आहे. इथे बघा तुम्ही, फ्लोरचा अर्थ काय होते, राऊंड डाऊन लेस. फ्लोरचा अर्थ होते फ्लोरिंग करणं, म्हणजे लेस करणं. काय होते, नियरेस्ट इंचिजर. म्हणजे आता इथं 3.7 दिलेलं आहे, काय करायचं आहे, राऊंड लेस म्हटलं आहे. नाही तर काय म्हटलं आहे तर बघा, वाचा, राऊंड लेस म्हटलं आहे. काय करायचं आपल्याला, लेस ऑपरेशन परफॉर्म करायचं. काय करायचं आहे, लेस ऑपरेशन. लेस ऑपरेशनचा अर्थ काय होते, व्हॉट इज लेस ऑपरेशन, व्हॉट एव्हर द व्हॅल्यू यू हॅव गिवन, ट्राय टू फाइंड द नियरेस्ट व्हॅल्यू, लेस व्हॅल्यू, नियरेस्ट लेस व्हॅल्यू. कोणती याची नियरेस्ट लेस व्हॅल्यू, 3.7ची नियरेस्ट लेस व्हॅल्यू कोणती आहे, 3 आहे ना. 4 थोडी आहे, 4 हायेस्ट झाली ना. नियरेस्ट लेस व्हॅल्यू म्हणजे फ्लोर ऑपरेशन. लक्ष द्या इकडे सर्वजण, ते लॅपटॉपमध्ये थोडं लक्ष काढा, इकडे लक्ष द्या, कन्फ्युजन होईल. नियरेस्ट लेस व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॉट इज अ नियरेस्ट लेस व्हॅल्यू. 3.7ची नियरेस्ट लेस व्हॅल्यू कोणती आहे, 3 आहे ना. तसंच -4.8ची नियरेस्ट लेस व्हॅल्यू कोणती आहे, -5. व्हेरी गुड, -5 इज अ लेस व्हॅल्यू. कोणाला वाटेल की -5 इज अ ग्रेटर, नाही. तुम्ही नंबर स्केल शिकले असाल, इकडे व्हॅल्यू लेस होत जाते, मायनस व्हॅल्यू असते इकडे, इकडे प्लस व्हॅल्यू असते, ठीक आहे. तर लेस व्हॅल्यू झाली -5. इथे बघा आता, -3.7ची नियरेस्ट लेस व्हॅल्यू कोणती आहे, -4 आहे, म्हणून इथं -4 लिहिलं. तसंच सील, SCIEL, याचा अर्थ काय होतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस, नियरेस्ट हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, 3.7ची हायेस्ट व्हॅल्यू 4 आहे. नियरेस्ट कोणती आहे, 3.7 दिलेला आहे, 3.7 तुम्ही लिहिलं CEIL. याची नियरेस्ट हायेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, दॅट इज अ 4. याची कोणती आहे, -3.7ची -3 आहे, -3 आहे, नियरेस्ट आहे, कळलं. हां, रिमूव्ह द डेसिमल पार्ट. तुम्हाला जर डेसिमल पार्ट काढायचा असेल तर कोणता आहे, ट्रंकेट म्हणतात त्याला. काय म्हणतात, ट्रंकेट. ट्रंकेट म्हणजे काय, व्हॉट इज अ ट्रंकेट, टू रिमूव्ह द फ्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला उद्या जर प्रोग्रामिंग म्हणून फ्रॅक्शन काढायचं असलं, कसं काढाल, ट्रंकेट वापराल. ट्रंकेट X, तर काय करेल तो, फ्रॅक्शन काढून टाकेल. इज इट क्लिअर टू एव्हरीवन. ओके, आपण एक ऑपरेटर शिकलो होतो असा, आठवतं तुम्हाला, काय होतं ते, फ्लोर होतं ना. फ्लोर म्हणजे काय करते, लेस करते ना फ्लोर म्हणजे, कळलं ना. आणि हे लक्षात राहिलं, फ्लोर डिव्हिजन, त्याच्यावरून सील डिव्हिजन लक्षात राहील. सील म्हणजे काय होतं, नियरेस्ट हायेस्ट व्हॅल्यू, हायेस्ट व्हॅल्यू देतो हा लोएस्ट व्हॅल्यू देतो. हा फ्लोर म्हणजे लेसर, हा म्हणजे हायर. इज इट क्लिअर. आणि हा म्हणजे काय, ट्रंकेट म्हणजे काय, ट्रंकेट म्हणजे काय, फ्रॅक्शन रिमूव्ह करणे, रिमूव्ह द फ्रॅक्शन. इज इट क्लिअर टू एव्हरीवन. चल, परफॉर्म करून पहा. ट्राय टू एक्झिक्यूट द लाईन्स, ॲटलीस्ट सिंगल लाईन.